कापसासारखे मऊ लुसलुशीत असे तांदूळ आणि उडदाच्या डाळीचे व्हेजिटेबल आप्पे आपण आपल्या किचनमध्ये आज बनवणार आहे। हे डाळ तांदूळाचे व्हेजिटेबल आप्पे कसे बनवायचे ते आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत। तर स्वागत आहे तुमचे मिस्टर अँड मिसेस मराठी किचनमध्ये। चला तर साहित्य पाहूया। इथे 1 ग्लास उडदाची सोला डाळ घेतलेली आहे। तसेच मोजून 3 ग्लास रेशनचा तांदूळ मी इथे घेतलेला आहे। तर हे डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे। सोबत 1.5 चमचा मेथीचे दाणे मी या चमच्याने मोजून इथे घेतलेले आहेत। आता या तिघांनाही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। ह्या तिन्ही गोष्टी आपण छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे। आता यांना 6 ते 7 तास आपण भिजत ठेवायचे आहे। बॅटर मिक्सरमधून काढायच्या 1 तास आधी आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्यात पाहिजे तेवढं पाणी टाकून आपल्याला अर्धा घंटा हे भिजत ठेवायचे आहे। बॅटर मिक्सरमधून काढायच्या 1 तास आधीच पोहे भिजवायचे काम मी इथे केलेले आहे। ह्या तिन्ही गोष्टी भिजून आपल्याला 7 ते 8 तास साधारण झालेले आहेत। तर आपण तांदूळातले एक्स्ट्राचे पाणी इथे काढून घेणार आहे। एक्स्ट्राचे तांदूळाचे पाणी आपण काढून टाकणार आहे। तर उडदाच्या डाळीतले पाणी आपल्याला फेकायचे नाही। मिक्सरमधून बॅटर वाटायच्या वेळेस ह्याच आंबलेल्या उडदाच्या डाळीच्या पाण्याचा वापर आपण इथे करणार आहोत। तर उडदाची डाळ, भिजलेले पोहे आणि मेथीचे दाणे यांची छान मऊसूद पेस्ट आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायची आहे। आणि लागले तसेच उडदाच्या डाळीचे पाणी आपण इथे वापरून घ्यायचे आहे। छान मऊसूद पेस्ट तयार झालेली आहे। तर इथे उडदाची संपूर्ण डाळ आपण छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। यानंतर उरलेल्या डाळीचे पाणी हे आपल्याला तांदूळ बारीक करायच्या वेळेस आपण वापरणार आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ, पोहे आणि उरलेल्या उडदाच्या डाळीचे पाणी आपण टाकून घेणार आहे। आणि हे तांदूळ आपल्याला उडदाच्या डाळीपेक्षा थोडे रवाळ वाटायचे आहेत। जास्त रवाळ आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे नाहीत। तर आपले संपूर्ण तांदूळ वाटून झालेले आहेत। हिवाळ्यात बॅटर लवकर आंबत नाही, त्यासाठी आपण या बॅटरमध्ये 3 चमचे दही घालून घेणार आहे। त्यामुळे आपली बॅटर आंबवण्याची प्रक्रिया फास्ट होईल। तर दही टाकल्यावर हे आपल्याला छान 5 मिनिटं हाताने छान फेटून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपली आंबवण्याची प्रक्रिया फास्ट होईल आणि पीठ छान लवकर आंबून येईल। तर या प्रकारे आपलं बॅटर घट्ट हवं। आपण हे बॅटर छान फेटून याला दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे। मोठ्या स्टीलच्या डब्यात मी हे बॅटर काढून घेणार आहे, कारण कधी कधी आपलं पीठ एवढं फर्मेंट होते की ते भांड्याच्या बाहेर येते। त्यामुळे मी हा स्टीलचा डबा घेतलेला आहे। तर हे बॅटर 7 ते 8 तास आपल्याला छान उबदार जागेवर ठेवायचे आहे। इथे आप्यांसाठी लागणाऱ्या भाजीमध्ये 2 टोमॅटो, 2 सिमला मिर्च, 2 कांदे, लसूण, जिरे, हिरवी मिरची। तर आपल्याला चॉपरमध्ये ह्या भाज्या छान बारीक करून घ्यायच्या आहेत। आणि लसूण, मिरची आणि जिरे याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे आपली लसूण, मिरची आणि जिऱ्याची छान पेस्ट तयार झालेली आहे। तर इथे टोमॅटो, कांदा, लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि शिमला मिर्च छान बारीक कापून घेतलेले आहे। तर इथे आपले बॅटर फर्मेंट होऊन 8 ते 9 तास झालेले आहेत। 8 ते 9 तासांनी मी हा डबा उघडत आहे। इथे आपले बॅटर छान फर्मेंट म्हणजे छान आंबवल्या गेलेले आहे। चमच्याने या बॅटरला हलवून पाहू तर आपले बॅटर छान फर्मेंट म्हणजे छान आंबवल्या गेलेले आहे। तर ह्या बॅटरला चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचे आहे। तर आपल्याला हलक्या हातानेच छान ढवळून घ्यायचे आणि पाहिजे तेवढेच बॅटर आपल्याला भांड्यात काढून घ्यायचे आहे।
तर पाहिजे तेवढे बॅटर मी भांड्यात काढून घेतलेले आहे आणि उरलेले बॅटर मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे याचा उपयोग मी दुसऱ्या दिवशी करणार आहे। भांड्यात घेतलेल्या बॅटरमध्ये 2 मोठे चमचे मीठ, मिरची कोथिंबीरीची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्च, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालून हे बॅटर छान एकत्र करून घ्यायचे आहे। आप्पे तयार करण्यासाठी एवढेच घट्ट बॅटर आपल्याला हवे आहे। हे बॅटर आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे। तर आपल्याला शेंगदाण्याची चटणी इथे करून घ्यायची आहे। त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे आपण छान भाजून घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपल्याला शेंगदाण्याच्या चटणीसाठी लागणार आहे। तर अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, तर मिरच्या तुमच्या तिखटानुसार टाका। इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, 1 चमचा मीठ आणि 1 मोठा चमचा साखर इथे टाकून घेतलेली आहे। आता याला छान बारीक करून घ्यायचे। बारीक केलेल्या पेस्टमध्ये 1 कप पाणी घालून बारीक करून घ्यायचे। तर इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। शेंगदाण्याच्या चटणीला तडका देण्यासाठी गरम पॅनमध्ये थोडेसे तेल, मोहरी छान तडतडली की आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे आहे। जिरे छान फुलले की आपल्याला 2 लाल मिरच्या, हिंग, कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीर टाकून आपल्याला तडका गरम करून घ्यायचा आणि हा गरम तडका शेंगदाण्याच्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे। इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। इथे आपण अर्धा चमचा सोडा एका वाटीत घेतलेला आहे। इथे थोडेसे पाणी टाकून सोडा एकत्र करून आपण या बॅटरमध्ये टाकून घेणार आहे आणि छान एकत्र करून घेणार आहे। इथे आपले आप्पे पात्र गॅसवर ठेवलेले आहे। आप्पे पात्र छान गरम झाल्यावर इथे थोडे तेल आपल्याला आप्याच्या पात्रात टाकून घ्यायचे आहे आणि थोड्या प्रमाणातच आपल्याला इथे बॅटर टाकून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला हे आप्पे छान झाकून ठेवायचे आहेत। 3 मिनिटानंतर हे आप्पे वरून सोकल्यासारखे झाले की आपल्याला यावर थोडे तेल टाकून घ्यायचे आहे, म्हणजेच ह्या आप्यांचा वरचा जो भाग आहे तो जास्त ओला दिसला नाही पाहिजे। सोकल्यानंतर आपल्याला हे आप्पे या टोचाच्या साहाय्याने पलटून घ्यायचे आहे। आप्पे होण्यासाठी गॅसची फ्लेम ही 1 मिनिट मीडियम आचेवर आणि नंतर 2 मिनिट मंद आचेवर आपल्याला आप्पे होऊ द्यायचे आहेत। त्यामुळे आपले आप्पे मधातून छान होतात, कच्चे राहत नाही आणि जळतही नाही। एखादा मिनिट इकडे तिकडे होऊ शकतो। तर आपले आप्पे छान पलटून झालेले आहेत। आता इथे 3 मिनिटच आपल्याला मंद आचेवर हे आप्पे शेकून घ्यायचे आहेत। तर आपले आप्पे छान शेकून झालेले आहेत। तर आपल्याला या लाकडाच्या टोचाच्या साहाय्याने आपल्याला आप्पे काढून घ्यायचे आहेत। अशाच प्रमाणे आपल्याला सगळेच आप्पे करून घ्यायचे आहेत। तर मी सगळ्याच बॅटरचे आप्पे अशाच प्रकारे करून घेतलेले आहेत। आपले कापसासारखे मऊ लुसलुशीत असे आप्पे छान तयार झालेले आहेत। या मंडळी गरमागरम आप्पे खायला। इथे चटणीवर तुम्हाला तडका दिसणार नाही। माझ्या मुलांनी आधीच आप्पे खाऊन घेतले, नंतर मी तडका दिला। पहा आपले आप्पे किती मऊ लुसलुशीत झालेले आहे। मी केलेले आप्पे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा। आणि जे मंडळी सोळा खात नाही त्यांनी सोळा नाही टाकला तरी चालेल। आणि मी टाकलेल्या भाज्या कमी जास्त करून नवीन भाज्याही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।